सो जर समजा आपल्याला कंप्लेंट फाईल करायची आणि पोलीस स्टेशन ते नोंदवतच नाही आहे, तर काय करायचं मग? पहिल्यांदा पोलिसांनी तुमची कंप्लेंट घेण्यास नकार दिला तर त्यांना एक छानपैकी स्माईल द्या, त्यांना थँक्यू सर म्हणा. म्हणजे आता समजा ट्रॅफिक पोलीस आपल्याला लाच मागतोय किंवा काही पैसे मागतोय, सो काही आपल्याला करता येतं का? काही राईट्स आहेत का आपल्याकडे? शिकवायचं असेल त्याने लाच मागितली, बिंदास द्या, तिथंच द्या. मी म्हणणार नाही की नाही देऊ, तुम्ही त्याला लाच दिल्याबरोबर. सगळेच अधिकारी खराब नाही आहेत. काय अधिकारी म्हणतात मग तुला अटक करत नाही, तुला हे करत नाही, काय देणं घेणं आहे. पोलीस स्टेशनमध्ये तडजोडीची भाषा अजिबात वापरू नका, कारण तुम्ही एकदा तडजोडीची भाषा वापरू लागलेत तर भविष्यात तुमच्यावर अजून गुन्हे दाखल होणार हे लक्षात घ्या. नाहीतर बऱ्याच पोरांवर, मी तुमच्या ऑन कॅमेरा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, बऱ्याच ट्रॅफिकवाल्यांनी पोरांवर जे खटले टाकले त्यांच्यामुळे त्यांचं आयुष्य बर्बाद झालं. बेसिकली आपण बघतो की जेव्हा पण आपल्याला ट्रॅफिक पोलीस अडवतात की लायसन्ससाठी किंवा वेगळ्या कारणासाठी, सो त्याच्यामध्ये एक गोष्ट मी बघितली की गाडीची चावी काढून घेतात ते. सो हे खरंच लिगल आहे की? बरेच ट्रॅफिक हवालदार स्वतः हेल्मेट घालत नाहीत. बरेच ट्रॅफिक हवालदारांच्या नेमप्लेटवर HSRP जे नवीन नेमप्लेट आहे ती अजिबात नाही. महिला ट्रॅफिक हवालदारामध्ये सुद्धा काही प्रमाणात बिलकुल ते विदाऊट हेल्मेट फिरतात. आपण अडवलं, कोणी काही बोललं की बिचाऱ्यावर एखादा गुन्हा दाखल करणार किंवा त्याला आरेवारीची भाषा करणार. मोबाईलला व्हॉट्सअपला हां चल तुला नोटीस पाठवून तुला हजर राहावं लागेल. आज संध्याकाळी 11-12 वाजता नोटीस टाकणार, सकाळी 1:30 वाजता 2 वाजता हजर हो म्हणून सांगणार. अरे त्याला नोकरी आहे आणि त्याला कुटुंब आहे, तो कसा येणार? तो का जादूगर आहे का? नाही ते नको सांगू, तो इकडे आहे. ही त्यांची लँग्वेज. त्यामुळे अटक झाल्यानंतर वकील, नातेवाईकांना भेटणे, जेवण खावण आणि तुमचं सुश्रूषा हे तुमचे राईट्स. काही लोकांना असं वाटतं की कायदा हा महिलांच्या बाजूने. जर कायदा हा महिलांच्या बाजूने आहे तर रेप केसमध्ये किती शिक्षा होते? कौटुंबिक प्रकरणात मागील 10 वर्षापासून कोणाला शिक्षा नाही, फक्त पोटगी मिळते. कुठे? हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे झिरो कॅप्सने. जसं मी माझी जर्नी शून्यापासून चालू केली, तसंच प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ही कॅप आहे ज्याने त्याची सुरुवात शून्यापासून केलेली आहे. सो आजच जाऊन तुम्ही चेकआउट करा झिरो कॅप्स. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा स्वागत आहे तुमचं AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल, की हे आर्टिकल काय असतं किंवा मग IPC धारा ह्याबद्दल एक्सप्लेन करून काय सांगाल? म्हणजे नेमकं हे असतं काय? पहिली गोष्ट, बऱ्याच लोकांना IPC आणि राज्यघटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ह्या दोन्हीमध्ये डिफरन्सेस जाणवत नाहीत. त्यांना असं वाटतं की कानून म्हणजे एकाच पुस्तकात लिहिलेलं असतं. परंतु काय असतं, बेसिकली आमच्या कायद्याची 3 पुस्तकं आहेत. एक IPC, सगळ्यात महत्त्वाची राज्यघटना आणि CPC. जे काही घटनेत लिहिलेलं आहे ते त्यामध्ये कुठेही शिक्षा किंवा फाशी किंवा एखादा गुन्हा कसा केला हे लिहिलेलं नसतं. देश कसं चालणार, कसं आचरण करायचं हे राज्यघटनेत दिलेलं असतं. आणि IPC पूर्वी होती, आता त्याला BNS झालं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर एखादी चुकीची कृती केली तर त्यामध्ये किती शिक्षा होणार, काय होणार, कसं होणार हे आपल्या BNSमध्ये म्हणजे IPCमध्ये लिहिलेलं असतं. आणि ज्याच्यावर जमिनीची भांडणं चालतात, जमिनीशी निगडीत वादविवाद चालतात ते असते CPC. ओके. सो ह्याच्यामध्ये सर बेसिकली आपण एखादी कंप्लेंट फाईल करतो पोलीस स्टेशनमध्ये वर्सेस FIR. सो काय सांगाल, म्हणजे कंप्लेंट म्हणजे काय असतं आणि FIR म्हणजे काय असतं? परफेक्ट आहे. आता कंप्लेंट म्हणजे एखाद्या पोलिसमध्ये तुमची दखल घेतली जात नाही आहे, परंतु त्यांना तुमचं म्हणणं ऐकायचं असेल तर तुम्ही टाईप करून किंवा लिहून आलेली जी कंप्लेंट त्यांना दिली त्याला म्हणायचं कंप्लेंट. परंतु FIR म्हणजे पोलिसांनी घेतलेली दखल. म्हणजे पोलीस काय करतात, मग चला बसा, अच्छा असं घडलं आहे का, ओके, मग ते FIR घेतात. परंतु पोलिसांना असं जाणवलं की नाही, यामध्ये गंभीर काही नाही आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, नवरा बायकोचं भांडण असेल, सिव्हिल मिळकत असेल, लोक पोलिसांकडे जातात. मग पोलिसांना काय करावं लागतं, चल हरकत नाही, तुझं जे काय असेल ते कागदावर लिहून दे, आम्ही तपास करू आणि मग गुन्हा दाखल करू. तर मग ही झाली कंप्लेंट. आणि FIR म्हणजे जी पोलिसांनी घेतलेली गंभीर स्वरूपाची दखल. मग समोरच्याला अटक होणे, त्याला पोलीस स्टेशनला, कोर्टला हजर करणे, नेणे, यामध्ये FIR येते. ओके. सो जनरली सर होतं असं की आपण प्रत्येक वेळेस जेव्हा पण कंप्लेंट नोंदवायला जातो पोलीस स्टेशनमध्ये, सो असं होतं की आपली कंप्लेंट घेतलीच जात नाही, काही कारण सांगितले जातात किंवा आपल्याला इग्नोर केलं जातं. सो जर समजा आपल्याला कंप्लेंट फाईल करायची आणि पोलीस स्टेशन ते नोंदवतच नाही आहे, तर काय करायचं मग? पहिल्यांदा पोलिसांनी तुमची कंप्लेंट घेण्यास नकार दिला
तर त्यांना एक छानपैकी स्माईल द्या, त्यांना थँक्यू सर म्हणा. त्यांच्याशी बिकारचोटपणाने वाद विवाद त्यांच्याशी असं अजिबात करू नका. त्यानंतर बाहेर या, संबंधित एखादा कागद घ्या, कागदवर पूर्ण तुमची कंप्लेन लिहा आणि कंप्लेन घेतली नाही म्हणून त्यांना ती RPD करा, बाय पोस्ट पाठवा. नाहीतर खूप अर्जन्सी आहे, तुम्हाला लागलेलं आहे, मार आहे अशी गंभीर असेल तर 112ला फोन करा आणि स्पष्ट सांगा की मी तर कंप्लेन द्यायला आले परंतु माझी कंप्लेन घेतली गेलेली नाही आहे. आणि त्यापेक्षाही अर्जंट असेल तर सरळ CP ऑफिस गाठायचं जवळचं, तिथल्या मोठ्या अधिकाऱ्यांशी भेट पाहिजे म्हणून सांगायचं. तुमची भेट घेतली जाते, नाकारली जात नाही. जसं पुरुषामध्ये चल नंतर ये पळे, तिथं असा प्रकार नसतो. CP साहेबांकडे गेल्यावर तिथे अपॉइंटमेंट मिळते, एक उच्च दर्जाचा अधिकारी तुमची कंप्लेनची दखल घेतो. मग त्या कंप्लेनमध्ये काही गांभीर्य असो किंवा नसो पण ते चौकशी तरी होते. परंतु बरेच जण काय करतात, पुरुषामध्ये गेले की आमची कंप्लेंट घेत नाहीत, मग ते मोबाईल काढणार, शूटिंग करणार, वादविवाद करणार, भिकाऱ्यासारखं ओरडणार, त्रास देणार. मग जर तुम्ही काही चुकीची कृती केली तर तुमच्यावर शासकीय कामात अडथळा म्हणून FIR होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी कंप्लेंट घेण्यास नकार दिला. त्यामुळे साहेब मी माझी कंप्लेंट पोस्टाने पाठवली. आता पोस्टाने पाठवलेली कंप्लेंट च्यावर कारवाई कशी करायला लावायची, जी आपण पोस्टाने पाठवली त्यानंतर त्याची रिसिव्ह घेऊन CP ऑफिस जायचा आणि तिथं माहिती अधिकाराचा अर्ज द्यायचा की मी अशी कंप्लेंट पोस्टाने पाठवली होती जी हस्ते घेतली नव्हती, त्याच्यावर काय कारवाई झाली त्याच्याशी निगडीत कागदपत्रे द्या. तर काय होतं, ह्या सामान्य गोष्टीमुळे तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाते. ओके. सो बेसिकली सर ह्याच्यामध्ये पण FIR मध्ये पण 2 पद्धती आहेत की ऑनलाईन FIR आणि एक ऑफलाईन जे पोलीस घेतात. ह्याच्यामध्ये फरक काय असतो नेमका? ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये फरक आहे. ऑफलाईन म्हणजे ती स्ट्रॉंगली पद्धतीने बनले जाते, ऑनलाईनमध्येही होतं पण ते ऑनलाईनमध्ये तुम्ही ती दाखल करतायत की बाबा सर अशी माझी तक्रार आहे असं माझं म्हणणं आहे. परंतु FIR करायची असेल, समजा आता खूप मार लागले, समजा एखादा वादविवाद झाला, रस्त्यात कोणतरी मारलं आहे तर तुम्ही पोलिसांकडे पळत गेले तर पोलिस काय करतात, तुम्हाला एक चिठ्ठी देतात, म्हणतात चल दवाखान्यात जा अगोदर, गव्हर्नमेंटच्या दवाखान्यात पाठवून देतात. ते गांभीर्य आहे. परंतु तुम्हाला जखम झालेली लागलेली तुम्ही ऑनलाईन करत बसलात तर तो तुमचा वेळ वेस्ट आहे आणि तुम्ही कायदेशीर याच्यामध्ये आहेत, पुरावे त्या गोष्टी ते सगळे नष्ट होतात. हां, परंतु मोबाईल चोरी गेला, किरकोळ गोष्ट आहे तर ती तुम्हाला ऑनलाईन दाखल करायची आहे. परंतु शारीरिक गुन्हे घडतात, शारीरिक गुन्ह्याशी निगडीत गोष्टीसाठी तुम्हाला मात्र पोलिसांना जावंच लागतं. बेसिकली आपण बघतो की जेव्हा पण आपल्याला ट्रॅफिक पोलीस अडवतात की लायसन्ससाठी किंवा वेगळ्या कारणासाठी, सो त्याच्यामध्ये एक गोष्ट मी बघितली की प्रत्येक ट्रॅफिक पोलीस आजकाल हे करते की गाडीची चावी काढून घेतात आहेत. सो हे खरंच लिगल आहे का? नाही आहे. परंतु एक गोष्ट सांगतो, बऱ्याच वेळेस ट्रॅफिक हवालदारांनी अडवलं की लोक आरमूट भाषा वापरतात. ट्रॅफिक हवालदाराला त्याची चावी घेता येत नाही, त्याच्याशी उद्धटपणे बोलता येत नाही, त्याचं काम आहे फक्त फोटो काढणे, जे काही चलन असेल ते ऑनलाईन टाकणे आणि अपलोड करणे. परंतु लोकांचं देखील यामध्ये काही चुकतं. ट्रॅफिक हवालदाराने अडवल्याबरोबर आपण त्याच्याशी उद्धट वागतो, अरेरावीची भाषा करतो, मग काय होतं की ते प्रकार वाढत जातो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यांनी चावी काढून घेतली, तुमच्याशी अयोग्य पद्धतीने ते वागले तर सरळ तुम्ही तुमची रीतसर कंप्लेंट वरिष्ठांकडे जाऊन देऊ शकतात किंवा 112 नंबरला देखील फोन करून पोलिसांचा बिहेवियर सांगू शकतात किंवा मोबाईलने रेकॉर्डिंग करा. त्याने काय होतं की अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये दुरावा होत नाही. नाहीतर बऱ्याच पोरांवर, मी तुमच्या ऑन कॅमेरा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, बऱ्याच ट्रॅफिकवाल्यांनी पोरांवर जे खटले टाकले त्यांच्यामुळे त्यांचं आयुष्य बर्बाद झालं. एक साधं उदाहरण देतो. एक पोरगा रेल्वेने विदाऊट तिकीट प्रवास करत होता. एक पोरगं लेडीज डब्यामध्ये घुसला, चुकून गेला कारण गडबड होती. लेडीज डब्यात बसणं हे एक ऑफेन्स आहे. त्याच्यावर खटला दाखल झाला, सो अँड सो तो बाहेर आला, तो आपलं आयुष्य जगू लागला. एक दिवस त्याने खाजगी जॉबला अप्लाय केला, तेव्हा माहीत झालं की त्याच्यावर अशी केस झाली होती, त्याला नोकरी नाही भेटली. त्यामुळे काय होतं, ट्रॅफिक, असे रेल्वेचे प्रवास, अशा छोट्या छोट्या ठिकाणी जेव्हा तुम्ही किचकट वादविवाद करू लागतात तर एक गरीब धरायचं तुमचं पुढील आयुष्य खराब होऊ शकतो. त्यामुळं खाकी किंवा वर्दी पांढरा ह्यांच्याशी बोलताना अदबशीरच बोलायचं. ओके. सो बेसिकली समजा मला एका पोलिसांनी अडवलं, सो अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत ज्या मी ते केल्या पाहिजे ॲज अ राईट्स आहेत माझ्याकडे आपण म्हणू शकतो? पहिली गोष्ट, जर तुम्हाला पोलिसांना अडवलं, गाडी थांबवा, जय हिंद साहेब म्हणा, व्हॉट इज द प्रॉब्लेम, काय अडचण आहे, स्पष्ट विचारा. त्यांना उत्तर देता आलं नाही, ते काही जरी आदेश भाषा वापरली, आजच्या काळात तुम्ही मोबाईलने शूटिंग करू शकता, ती अलाउड आहे. एखादा शासकीय कर्मचाऱ्याचं चित्रीकरण हे कायदेशीर आहे. परत पुण्यातल्या CPने सुद्धा सांगितलं की तुम्ही चित्रीकरण करू शकतात. दुसरी गोष्ट,
चित्रीकरण देत नाहीत, मोबाईल हिसकावून घेतला किंवा उद्धट बोलतायत, सरळ 112 नंबरला फोन करायचा आहे की माझ्यासोबत असा असा प्रकार घडलेला आहे, किंवा जवळच्या संबंधित अधिकारी किंवा पोलिसांमध्ये जाऊन ती तक्रार रीतसर नोंदवायची आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, ट्रॅफिक वॉर्डन अंगावर येणे, एखाद्या पोराला फणकन चापा मारणे, त्याला मारायचा अधिकार नाही आहे, परंतु अशा घटना घडतात. परंतु तुम्ही काय होतात, गप्प झाले की ते तुमच्यावरचा अन्याय वाढतो किंवा इतर लोकांवर भविष्यात तो अन्याय होत राहतो. पोलिसांना मारायचा अधिकार तर नाहीच आहे. पण तुम्ही एक साधं उदाहरण देतो. माझा एक केस घडली होती की एक बाप आणि मुलगा सिग्नल तोडून जात होते. पोलिसांनी अडवलं, त्यांना थांबावं लागलं. मग त्या दोघांचा वाद वाढला आणि पोलिसांनी ते रॉंग साईडने येत होते असा एक खोटा खटला टाकला. शेवटी आम्ही जिंकलो, परंतु तो खटला खोटा होता, यामुळे त्या पोलिसाला कधी फाशी झाली नाही, पण यांना मेंटली, फिजिकली, फायनान्शियली हॅरेसमेंट झाली. तर अशा प्रकारच्या कृती होतात. ट्रॅफिकवाले अशा प्रकारच्या कृती करतात, संबंधित नाही काही. अजून एक महत्त्वाचं बोलायचं तुमच्या ह्याच्या माध्यमातून, जे रोज भर चौकात आज पोलिसवाले उभे असतात, 4-4, 5-5 जण एका ठिकाणी उभे आहेत, चुकीचं आहे. याशिवाय ते स्वतः नो पार्किंगच्या गाड्या लावतात, म्हणजे स्वतः नो पार्किंगमध्ये गाड्या लावायच्या, जिथे ड्युटी आहे तिथंच रोडवर गाडी लावतात आणि परत हे करतात. याशिवाय मला स्वतःला ट्रॅफिक हवालदार, पोलीस हे जे विदाऊट हेल्मेट फिरतात ते शूटिंग करायला आवडतं. बरेच ट्रॅफिक हवालदार स्वतः हेल्मेट घालत नाहीत. बरेच ट्रॅफिक हवालदारांच्या नेमप्लेटवर HSRP जे नवीन नेमप्लेट आहे ती अजिबात नाही. महिला ट्रॅफिक हवालदारामध्ये सुद्धा काही प्रमाणात बिलकुल ते विदाऊट हेल्मेट फिरतात. आपण अडवलं, कोणी काही बोललं की बिचाऱ्यावर एखादा गुन्हा दाखल करणार किंवा त्याला आरेवारीची भाषा करणार. त्यांनी पहिल्यांदा स्वतः सुधारलं पाहिजे. आणि त्यामध्ये आता समजा ट्रॅफिक पोलीस आपल्याला लाच मागतोय किंवा काही पैसे मागतात, सो काही आपल्याला करता येतं का, काही राईट्स आहेत का आपल्याकडे? 100% लाच देणं घेणं हे दोन्ही गुन्हा आहे. परंतु तुम्हाला धडा शिकवायचा असेल, त्याने लाच मागितली, बिंदास द्या, तिथंच द्या. मी म्हणणार नाही की नाही देऊ, कारण समजा तिथं वादविवाद झाला आणि त्यांना घेतली तर तुम्ही त्याला लाच दिल्याबरोबर 112 नंबरला फोन करू शकता. कारण पोलीस आल्यावर सांगता येतं की मी ही नोट दिली. तुम्ही जेव्हा त्याला देणार, नोट लक्षात ठेवा, कुठली नोट ठेवलेली आहे, नंबर लक्षात ठेवा आणि ताबडतोब तिथे 112 नंबरला फोन करून सांगा, किंवा लाचलुचपत प्रति चा नंबर तुम्हाला ऑनलाईन मिळून जातो. तुम्ही कंप्लेंट केली की ती नोट त्याच्या खिशात असते. पण सर ह्याच्यामध्ये लक्षच राहणार नाही ना की नोटचा नंबर काय, किंवा कारण ते ऑनलाईन घेत नाही. हो, नंबर लक्षात आहे ना साहेब, यांच्या खिशात. आता मी जर सांगितलं की तुमच्या खिशात अशी B सिरीजची अशी नोट आहे, कसं काय माहीत? तर त्या सिरीजचा नंबर असतो. शेवटचे 2 नंबरसुद्धा मला लक्षात ठेवतो. साहेब 500ची नोट होती, B सिरीजची, शेवटचे 3 नंबर आहे बघा. किंवा साहेब CCTV कॅमेरे आहेत आजूबाजूला, चौकात सिग्नलला 100% CCTV कॅमेरा असतात. तुम्ही अशा प्रकारे त्यांना पकडून देऊ शकता. जर एखाद्या पोलिसाकडे वॉरंट नसेल तर तो एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतो का? याच्यामध्ये 2 टप्पे असतात, गंभीर आणि साधारण, दखलपात्र, अदखलपात्र. गंभीर गुन्ह्यात त्यांना ताबडतोब जागेवर अटक करावी लागते. समजा एखादा आला, पाकेट मारला आपला, किंवा तो पळून जात असेल किंवा हे करून, तर त्याला पकडून तिथं अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे शारीरिक इजा ह्याच्याशी निगडीत गुन्ह्यात ताबडतोब अटक करता येते. परंतु काही गुन्हे असतात, म्हणजे एक उदाहरण देतो की तुम्ही किंवा मी तुम्हाला फसवलेलं आहे, एकमेकांचा फ्रॉड झालेला आहे, अशा गुन्ह्यात अरेस्ट करता येत नाही. अशा गुन्ह्यात त्यांना नोटीस द्यावी लागते. फॅमिली मॅटरमध्ये सुद्धा पोलिसांना नोटीस द्यावी लागते. परंतु काय होतं, पोलीसवाले सगळ्यात पहिल्यांदा फोन लावतात कुठल्याही गुन्ह्यात, कुठं आहे रे, इकडे. ते नोटीस पाठवण्याची कृपा करत नाहीत. आता मी रोज कोर्टात केसेस लढतो. बरेच एखादा हुशार असेल, हे असेल, तर ते व्हॉट्सअपवर पोलिसवाल्या नोटिसा पाठवतात. व्हॉट्सअपवर त्यांना नोटीस पाठवणं अलाउड नाही आहे, त्यांनी RPD करून पाठवायला पाहिजे. बरेच जण कायद्याचा आधारपालन पण करतात, परंतु काही पोलीस स्वतःला मोठे समजतात. मोबाईलला व्हॉट्सअपला चल तुला नोटीस पाठवून तुला हजर राहावं लागेल, काय घडलं काय नाही हे नाही सांगणार, तुला हजर राहावं लागेल, ती पण हे पाठवून. बऱ्याच नोटिसामध्ये जावक क्रमांक नसतो, दिनांक नसतो, कधी कधी सही शिक्कासुद्धा नसतो. काही अधिकारी तर एवढे येडे आहेत की आज संध्याकाळी 11-12 वाजता नोटीस टाकणार, सकाळी 1:30 वाजता 2 वाजता हजर हो म्हणून सांगणार. अरे त्याला नोकरी आहे आणि त्याला कुटुंब आहे, तो कसा येणार? तो काय जादूगर आहे का? नाही ते नको सांगू, तो इकडे आहे. ही त्यांची लँग्वेज, म्हणजे खाकीचा रुबाब दाखवतात काही जण. सो ह्याच्यामध्ये मग सर असं जर आपल्या बरोबर वागणूक होत असेल तर मग आपल्याकडे काही राईट्स आहेत का नाही ह्याच्याबद्दल काही बोलण्याचे, किंवा अशी जर नोटीस पाठवली जाते किंवा आत्ताच ये म्हणलं जाते फोनवर? लोकसेवकांच्या कार्यपद्धतीवर टीका करायचा, बोलायचा कायद्याने अधिकार आहे.
परंतु काय होतं, एक सामान्य माणूस आपल्याला त्या फंदात पडायचं नाही आहे असा विचार करतो. जेव्हा त्याला एखादी पोलिसांची नोटीस येते तो फारच परेशान असतो, हे आपल्या नशिबी काय आलं, धाकधूक धाकधूक धाकधूक. तो काय करतो मग गडबडीत, तो वकिलाला तेव्हा नाही बोलत. आपल्या भारतामध्ये पहिली एक सिस्टीम आहे, मी जाऊन बघून येतो, मग जाणार, हां बोला साहेब कसं आहे काय आहे. सगळेच अधिकारी खराब नाही आहेत. काय अधिकारी म्हणतात मग तुला अटक करत नाही, तुला हे करत नाही, काय देणं घेणं आहे, मग ह्याशिवाय त्यांची गोष्ट असते, आम्ही तुला वकील देऊ. पोलिसांचा सुद्धा एक वकील असतो, सरकारी वकील नाही. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आज बऱ्याच पोलिसमध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, काही दलाल एजंट वकील असतात पोलिसांचे. ते काय म्हणतात आमचा वकील लाव. आणि काही मूर्ख लोकांना वाटतं त्यांचा वकील आहे म्हणजे आपलं पटकन बेल होईल. मग ते काय म्हणतात त्याला 50,000 रुपये दे. मग तो काय करतो, साहेबांना 25 देतो, स्वतः 25 ठेवतो. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही येण्यासारखं जाऊ नका. अमेरिका इंग्लंडमध्ये तिथले लोक जनजागृत आहेत, हुशार आहेत, एकटे जात नाहीत, आपल्या वकिलांना सोबत नेतात. किंवा पोलिसमध्ये जरी गेले, कुठले पैसे काय मी देत नाही, काय प्रॉब्लेम आहे बोला, मला सांगा, माझे अधिकार. लोकांना ह्याची जाणीव नाही. पोलिसमध्ये गेल्यावर त्यांची पहिली भाषा असते, हो साहेब मी काहीच नाही केलं, हो साहेब. केलं असेल तरी नाही नाही मी काहीच नाही केलं, अहो आमचं असंच आहे, आमचं तसंच आहे, आमचं हे आहे ते. त्या पोलिसाला तुमची दया येणार नाही. तुम्ही तुमच्या अंगातलं रक्त काढून त्याचे पाय धुतले ते मला फेक बाजूला. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जात असताना स्वतः गेले तर ब्रँडेड पद्धतीने जा. त्यांना रड गाण्याच्या कथा सांगत बसू नका, नाही हो मी काय नाही केलं माझं तसं. तुम्ही त्यांना कायदेशीर बोला, नाहीतर वकील सोबत न्या. सो याच्यामध्ये अजून एक आहे बेसिकली की समजा एखाद्या व्यक्तीला समजा अरेस्ट झाली. सो एका तासामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्याच्याकडे काय काय राईट्स आहेत, त्या एका तासामध्ये ते काय काय करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तो फोन वगैरे लावू शकतो का? त्याला त्याच्या घरच्यांना कळवण्याचा अधिकार आहे, त्याला त्याचा वकील लावण्याचा अधिकार आहे, जेवण खाऊन सगळ्या गोष्टींचा त्याला अधिकार आहे. शुश्रूषा आली असेल ह्या गोष्टीला सुद्धा तो जाऊ शकतो, अरेस्ट जरी असेल तरी. का नाही, त्याच्या राईट्स आहे. जर त्याच्या राईट्सला हे केलं तर तो साहेबांकडे संबंधित जजकडे कंप्लेंट करू शकतो. दुसरी गोष्ट, आजच्या काळात तेवढं पूर्वीसारखं नाही राहिलं आहे, आता बरेच लोक जागृत झालेले आहेत. परंतु अरेस्ट झाल्यानंतर आपला माइंड पूर्ण पद्धतीने बंद होऊन जातो. लोक परेशान असतात, मी केलं असेल तरी परेशान, नाही केलं तरी परेशान, कसं करायचं काय करायचं. अशा वेळेस मग काय करतात ते काका मामा चाचा चावचाव चावचाव गोंधळ असतो. हा गोंधळ बाजूला ठेवून त्यावेळेस जे योग्य वाटेल अशा व्यक्तीशी बोला, नाहीतर प्रॉपर वकील लावा. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. कायदेशीर त्या गोष्टीला फेस केलं तरी अडचणी येत नाही. आता सांगतो की मी सांगितलं की 2 पद्धती असतात, एक नोटीस किंवा डायरेक्ट अरेस्टमध्ये. नोटीस, पोलिसांची नोटीस आली, कागद आला की लोक परेशान, खडखड हे काय आलं हे काय आलं. परंतु त्या नोटीसमध्ये बऱ्याच वेळेस गुन्हा रजिस्टर नंबर लिहिलेला असतो, म्हणजे FIR दाखल झाली असेल तर. म्हणजे तिथं जाणंच आवश्यक आहे असं नाही आहे. तुम्ही अटकपूर्व जामीनसुद्धा तिथे घेऊ शकतात, म्हणजे कोर्टात जाऊ शकतात, एक चांगला वकील लावून अटकपूर्व जामीन घेऊ शकतात. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं, छोटा गुन्हा असेल मोठा असेल हे करा नसेल तर पहिली भाषा सगळे पोलीसवाले नाही, काही पोलीसवाले मग काय करतात, गेल्याबरोबर बस रे तिकडे, बस तिकडे, हे असतं. 4-2 लोकांना येऊ देणार, काय कोण आहे त्याला अगोदर बसून ठेवणार 2-3 घंटे. मग तो परेशान. मग आल्यावर काय करायचं आहे, तडजोड करायची का नाही करायची का, ही भाषा वापरतात. पोलीस स्टेशनमध्ये तडजोडीची भाषा अजिबात वापरू नका. कारण तुम्ही एकदा तडजोडीची भाषा वापरू लागलेत तर भविष्यात तुमच्यावर अजून गुन्हे दाखल होणार, हे लक्षात घ्या. कारण एकदा तुम्ही दिलं तर पोलिसांना कळून येतं, अरे हा पैसे देतो. मग एखादा मॅटर भांडण्याच्या मॅटरमध्ये सुद्धा अरे टाक त्याचं नाव, 2 पैसे मिळतात. तुम्ही आत्ता पैसे दिले तर तुम्ही तुमचंच भविष्य खराब करतायत. त्यामुळे अटक झाल्यानंतर वकील, नातेवाईकांना भेटणे, जेवण खावण आणि तुमचं शुश्रूषा हे तुमचे राईट्स आहेत. पण काही लोक असे फिल्मी डायलॉग मारतात, कानून औरतों की तरफ से है. हे फिल्मी डायलॉग आहे, रिअलमध्ये असं नाही आहे. नाही पण खरं तर आहेच आहे, कारण की महिलांकडे जास्त नियम. काय एक्झाम्पल द्या. पुरुष आणि स्त्री हे आमचा कोड भेदभाव करत नाही. काही लोकांना असं वाटतं की कायदा हा महिलांच्या बाजूने. जर कायदा हा महिलांच्या बाजूने आहे तर रेप केसमध्ये किती शिक्षा होते, कौटुंबिक प्रकरणात मागील 10 वर्षापासून कोणाला शिक्षा नाही, फक्त पोटगी मिळते. कुठे 10 वर्षापासून मी तरी 498मध्ये कोणाला शिक्षा झाली बघितलेली नाही आहे. तर असं काही नसतं. फक्त फरक एवढा आहे की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता
असं समजलं जातं. पोलिसाला वाटतं महिला आली म्हणजे ती पीडितच आहे. तिचे अश्रू बघून, कोणीही असो, तिचे अश्रू बघून आपल्याला वाटतं तिच्यावर अन्याय झाला आहे. पण पुरुषांवर सुद्धा अन्याय होतो. कोंडव्याला मध्यंतरी एका बाईने खोटी केस केली होती. बरेच असे प्रकरण आहेत. सो ह्याच्यामध्ये सर रिसर्च करताना मला एक ऑड गोष्ट समजली की महिलांना संध्याकाळच्या 6 ते सकाळी 6पर्यंत अरेस्ट नाही होऊ शकत. असं आहे खरंच? हां, पण तू गंभीर गुन्हा असेल तर करता येते. म्हणजे मर्डर केला आहे, काही खूप डेंजर काम केलं आहे तर करता येतं. गांजा विकत फिरत असेल किंवा गन बिन घेऊन फिरत असेल तर ताबडतोब अटक करता येते. त्यासाठी सुद्धा स्पेशल महिला पोलीस असतात. परंतु कौटुंबिक मॅटर्स आहेत, सिव्हिल मॅटर्स आहेत, बेलेबल सेक्शन आहेत, तर त्यामध्ये नाही करता येत. त्यामध्ये असं की आपण वॉशरूम आणि पाणी मागू शकतो किंवा फ्री आहे तिथं. सो काय सांगाल त्याबद्दल? लोकांना माहितीच नाही त्या. प्रत्येक महिला व पुरुषाला 5 स्टार हॉटेल असो, 7 स्टार असो, कुठलंही स्टार हॉटेल असो, तिथे जाऊन पाणी पिण्याचा, वॉशरूम यूज करायचा अधिकार आहे, ते पण फ्रीमध्ये. त्यासाठी त्यांना कुठलंही चार्ज द्यायची गरज नाही. आणि जर अशा वेळेस त्याने तुम्हाला तिथे नाकारलं किंवा त्याने प्रवेश दिला नाही तर हा फौजदारी ऑफेन्स आहे. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतात. 112 नंबरला कॉल करू शकतात. तो तुमचा हक्क आहे. सो ह्याच्यामध्ये सर अजून एक आहे की आपण जेव्हा पण कुठल्याही गार्डनमध्ये जातो किंवा पब्लिक प्लेसमध्ये जातो, सो आपल्याला काही कपल्स दिसतात जे काही अश्लील चाळे करतात तिथे. सो त्याबद्दल डिटेलमध्येच मला सांगा की हे खरं करणं लिगल आहे का? आता एक गंमत अशी आहे की ते आता किसिंग डे येणार आहे, किस डे येणार आहे, त्यासाठी खास हे होतं आहे की सार्वजनिक ठिकाणी, रोडवर, गार्डन्स अशा ठिकाणी असं एकमेकांसोबत चुम्मा चाटी अश्लील कृत्य करणे कायदेशीर नाही आहे. त्यासाठी त्यांना पनिशमेंटसुद्धा होते. पूर्वी IPCमध्ये 292, 293 ही कलमे होती. आता BNSनुसार ती वेगळी झालेली आहे. तर त्यांना हे करता येत नाही. परंतु त्याच लोकांचं चित्रीकरण करून तुम्ही सोशल मीडियावर टाकत असेल तर तोही गुन्हा आहे. म्हणजे असंही आहे आणि तसंही आहे. आता मला बऱ्याच वेळेस वाटतं की चुम्माचाटी चालू आहे, ती रेकॉर्ड करावी आणि टाकावी, कारण मी सोशल मीडियावर माझे व्हिडिओज टाकतो. परंतु त्यांचं खाजगी चित्रीकरण पण गुन्हा आहे आणि ते जे करतायत ते पण गुन्हा आहे. करायचं काय? बरं, दुसरी गोष्ट, त्यांनी केलेली कृती पोलिसांना दाखवण्यासाठी रेकॉर्डिंग लागेल. पण तो रेकॉर्डिंग केली तर आपलाच मोबाईल जप्त होईल. त्यामुळं तोंड दाबून बोक्यांचा मारा. तर तुम्हाला संबंधित तेच 112, पूर्वी 100 नंबर होतं, तिथे कॉल करायचा आहे. किंवा जर ते दखल घेत, कारण दखलपात्र गुन्हा आहे, अदखलपात्र नाही, म्हणजे अरेस्ट होत नाही ह्याच्यात. NC FIR नॉर्मल गोष्टी होतात त्याच्यात. तर तुम्हाला अगोदर पोलिसांना कंप्लेंट द्यायची आहे. मग कोर्टाकडे जाऊन प्रायव्हेट केस दाखल करून तुम्ही त्यांना हे करू शकतात. परंतु आत्तापर्यंत तरी अश्लील कृतीमुळे कोणाला शिक्षा झालेली नाही आहे. आता बरेच पूनम पांडे, राखी सावंत वगैरे हे नागडे उघडे फिरतात, कपडे, परत तिचं नाव मी विसरलो, उर्फी जावेद, म्हणजे मी वाजेद आहे तर त्यामुळं ते उर्फी जावेद नाही का, तर तीसुद्धा अश्लील फिरते. पण तिच्यावरसुद्धा काही कंप्लेंट्स दाखल झाल्या, पण ते नागडं फिरण्यामुळे. चुम्मा चाटी प्रकरणमध्ये आत्ता तरी नाही आहे. ओके. सो सर तुमच्या पूर्ण करिअरमध्ये रेअर केस कुठली आहे का जी तुम्ही सांगू का? हां. माझ्यासाठी सगळ्यात जास्त रेअर केस आहे मनोज जरांगे पाटील. यांच्यासाठी मी अहिल्यानगर, म्हणजे पूर्वीचं अहमदनगर, ह्या कोर्टामध्ये त्यांच्या माणसांनी कोपर्डीच्या आरोपींवर भर न्यायालयात कोयते घेऊन हमला केला होता असं एक ॲलिगेशन होतं. ती केस मी, माझा एक मित्र आहे गणेश मस्के ॲडव्होकेट, आम्ही दोघांनी ती केस लढली होती. तर ती माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग केस होती की सगळं त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पोलीस साक्षीदार आहेत, त्या लोकांवर जे हमला झाला ती लोकं जिवंत आहेत, आय विटनेस आहेत, पोलीस आहेत, तरी त्या लोकांनंतर बेल भेटला. तर ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी चॅलेंजिंग केस होती. ओके. सो सर असं तुमच्या लाईफमध्ये झालं आहे का की आता तुम्ही इतके सारे केसेस, हाय प्रोफाईल केसेस हँडल करता, मग जेव्हा तुम्हाला धमकी दिली जाते तेव्हा तुम्ही काय करता किंवा मग असे वेळेस काय करता? पहिली गोष्ट, धमकी म्हणजे जे म्हणतात फोन, आता तर कोणी हिंमत करत नाही, पण पूर्वीसुद्धा जेव्हा मला फोन यायचे तर काय होतं की पहिला स्टार्टिंगलाच धमकी करत नाही, तो आल्यावर हां हॅलो कोण, बरं, म्हणजे त्याचा विषय आपल्याला कळतो. मग त्याच्यानंतर मी माझ्या शब्दातून तोंडच उच्चारत नाही. त्याने किती धमकी दिली, काय दिली, मी काहीच बोलत नाही, म्हणजे मी शांत होतो. मग तो कन्फ्यूज होतो, एकतर नेटवर्क गेला आहे किंवा ह्याने फोन केला आहे, कट पण नाही केला आहे, काहीतरी झालं आहे. मग तो कट करतो, तो परत लावतो, मी परत उचलतो, हां हॅलो बोला, मग तो परत बोलत असतो. मग मी त्यावेळेस काहीच बोलत नाही. त्याने असं मला 100 वेळेस फोन केला तरी मी त्याला रिप्लाय देत नाही, कारण समोरचे मजे घेणं मला आवडतं. मग मी काय करतो, पोलीस स्टेशनला जाऊन मग कंप्लेंट करतो. पण तुम्ही लगेच त्याला हे करत नाही. त्याने 100 वेळेस जरी फोन केला मी उचलतो,
अच्छा. तो मला जरांगे पाटलांच्या वेळेस मला बरेच फोन आले, की असं का, तसं का, ते हे झेंडा घालत नाही कलरचा, तो कलरचा झेंडा घालत नाही, नाही का? तर तुझं काय म्हणणं आहे, नाही का? आता लोकांना रेकॉर्डिंग करून ती व्हायरल करायची सवय आहे. तर मला असं कोणी शहाण्याने फोन केला, की मी उचलतो, हां हॅलो, अगोदर मी त्याचं ऐकतो आणि त्यानंतर माझ्या तोंडून त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर, वाक्य काहीच जात नाही. मी फक्त ऐकतो, आरामशीर मजे घेतो. काय काय बोलतो आहे, काय काय शिवाय देतो आहे, फक्त रेकॉर्डिंग करत असतो. परत असं ठेवून देतो किंवा असं मला वाटलं काम वगैरे काय असेल तर मी काय करतो, घेऊन ठेवून देतो. कामं करत असतो. आलाय, ओके, उचलायचा, ठेवून द्यायचा. ह्याला म्हणतात मजे घेणे. मग नंतर मात्र आपला सगळा वेळ झाला, की ते किती आले, कॉल आले, काय आले सगळं लिहायचं आणि संबंधित पोस्टाला जाऊन ताबडतोब कंप्लेंट देऊन मोकळं व्हायचं. म्हणजे जेणेकरून आपल्या जीवाला काही झालं तर ही व्यक्ती जबाबदार. पब्लिकला मी एकच सांगेल, की कायदा हा शिकण्याचा, समजण्याचा, आनंदाचा एक विषय आहे. परंतु काही हुशार लोक हे असं ते तसं पोलिसांना शिकवायला जातात. बऱ्याच जणांचे आयुष्य यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. कायदा समजून घ्या. तो ह्याने सांगितलं, त्याने सांगितलं, त्या भरोश्यावर राहू नका. स्वतः तो वाचा, अध्ययन करा. फक्त पुस्तकातूनच चालायचं असं नाही आहे. ते एकदा वाचल्यावर आपल्याला नवीन नवीन मार्ग कळत जातात. आणि तुम्ही जे करतायत म्हणजे इवन दो आज जेव्हा मी स्वतःहून मी कधी कुठल्या पॉडकास्टवाला सांगितलं नाही की मला बोलवा, पण तुम्ही तुम्हाला भेटलं, बोललो. त्याचं कारण काय की तुमचं कॉन्फिडन्स, मी तुमचा जो गांभीर्यनेस आहे पॉडकास्ट घेताना मी तो बघितला आहे. ॲक्च्युअलमध्ये मी तुमचा फॅन आहे हे म्हणलं तरी काही वावगं होणार नाही आहे. कारण तुम्ही प्रश्न विचारताना, बोलताना ते समाजाशी निगडीत असतात. माझे आत्तापर्यंत जे काही माझे बरेच पॉडकास्ट झालेले आहे, पण तुम्हाला गौतमी पाटील आवडते, मी या हिरोवर केस केली, मी त्या हिरोवर केस केली. लोक माझ्यामधला तो पानसटपणा शोधायचा प्रयत्न करतात. परंतु तुम्ही आज लोकांच्या भविष्यासाठी कायद्याचं महत्त्वपूर्ण शोधलं. डाय हॅट फॅन.